चित्रपटसृष्टीत महिलांचा संघर्ष हा एक दुर्लक्षित विषय. म्हणूनच तर या व्हिडिओत अशा महिलांचा संघर्ष घेऊन आलो आहे ज्यांनी बिकट परिस्थितीवरही मात करून स्त्रियांसाठी चित्रपटसृष्टीत एक नवीन रस्ता प्रकाशमय करून दिला. मी 3 वर्षाची असेन जेव्हा माझ्या आईने आमचं घर सोडण्याचा निर्णय घेतला. बाबांच्या सततच्या जाचाला कंटाळून घेतलेल्या या निर्णयाला त्यावेळी सर्वांचाच विरोध होता. फक्त एक व्यक्ती तिच्या पाठी भक्कम उभी राहिली, ती म्हणजे माझी आजी. या बिकट परिस्थितीतही आईला आपल्या पायांवर उभं राहता यावं म्हणून आजीने दागिने आणि घर आईला देऊन मलाही तिच्याबरोबर नेण्यास अनुमती दिली. या नरक यातनेतून बाहेर पडलो खरे, पण पुढे करायचे काय हा प्रश्न आईला पडला. तिला लहानपणापासूनच गायनाची आणि नृत्याची आवड, म्हणून सुरुवातीच्या काळात गावोगावी फिरून जत्रेमध्ये गायन आणि नृत्यकला सादर केली. तर नंतर चित्ताकर्षक नाटक मंडळी या फिरत्या नाट्यसंस्थेबरोबर नोकरीत रुजू झाली. बालकलाकार म्हणून मीही आईबरोबर नाटकात सहभागी होऊ लागले. आम्ही भारतीय इतिहासातील दंतकथांबरोबर महान नाटककार शेक्सपियर यांच्या मराठी अनुवादित नाटकात काम करू लागलो. या सर्व धामधुमीत आईने माझं शिक्षणही चालू ठेवलं. फिरत्या कामामुळे शाळेत जाणं अवघड असल्याने तिने मला घरीच शिकवणी चालू केली. पण ते बोलतात ना की नशीब कधी पालटेल हे कोणी सांगू शकत नाही, तसेच आम्हा मायलेकींबरोबर झालं. तर एकदा आमचं नाटकातलं काम एका व्यक्तीला भरपूर आवडलं, म्हणून त्यांनी आमच्या नाटक मंडळीच्या व्यवस्थापकाची अनुमती मागून आम्हाला चित्रपटात काम करण्याची पहिली संधी दिली. आणि अशा प्रकारे दादासाहेब फाळके यांनी त्यांच्या मोहिनी भस्मासूर या दुसऱ्याच मूकपटात मला म्हणजे कमलाबाई गोखले हिला मोहिनीची भूमिका, तर आईला म्हणजेच दुर्गाबाई कामत हिला माता पार्वतीची भूमिका देऊ केली. आणि आई पहिली महिला अभिनेत्री, तर मी पहिली महिला बालकलाकार म्हणून ओळखले जाऊ लागलो. आणि त्यानंतर माझ्या पुढच्या पिढीने हा अभिनयाचा वसा सुंदररित्या चालू ठेवला. माझ्या आणि आईच्या संघर्षाचं चीज झालेलं आज मला दिसून येत आहे. दादासाहेब फाळके हे भारतीय चित्रपटांचे जनक हे तर तुम्ही लहानपणापासूनच ऐकत आला आहात. पण त्या काळी कमी दर्जाचा असा उपजीविकेचा उद्योग समजला जाणाऱ्या या चित्रपट निर्मितीचा माझा संघर्ष मीच सुरू केलेल्या चित्रपटसृष्टीच्या मोठ्या पडद्यावर यायला जवळपास 100 वर्षे लागली. असो, एक खालच्या दर्जाचा उद्योग सुरू केला म्हणून मित्रांनीही पाठ फिरवली. लोक वेड्यात काढू लागली. या नादापायी माझ्याजवळ असलेलं सर्व काही विकू लागलो म्हणून घरचेही विरोध करू लागले. पण या सर्व विरोधात माझ्या पाठी खंबीरपणे उभी राहणारी आणि मला समजून घेणारी एक दुर्दैवी व्यक्ती म्हणजे, बरोबर तुम्ही बरोबर ओळखलत, माझी अर्धांगिनी सरस्वती. जर मला चित्रपटांचा जनक म्हणत असाल तर तिला चित्रपटांची जननी का म्हणू नये. या चित्रपट निर्मितीत हवी ती मदत तिने मला केली. चित्रपटांबद्दल शून्य माहिती असतानाही माझ्या बरोबरीने ते सर्व काही शिकली. चित्रीकरणाच्या वेळी तासनतास उन्हात सफेद कपडा घेऊन ती उभी राहिली, कारण माझ्या चित्रपटावर पुरेपूर प्रकाश पडावा म्हणून. सर्वच गोष्टी मला करणं कठीण जात आहे हे बघून माझ्या कामाचा अर्धा भार ती वाहू लागली. अगदी रात्री मेणबत्तीच्या प्रकाशात चित्रफितीवर प्रयोग करून तिचा विकास करण्यापासून ते चित्रपट संकलनात मला मदत करण्यापर्यंत, तेही दररोज जवळपास 60-70 लोकांची जेवणाची सोय करून. माझ्या सर्व चित्रपट निर्मितीत तिचा सिंहणीचा वाटा आहे. खरे बघितले तर माझ्या चित्रपटाची पहिली निर्माती तीच आहे. जर तिने आपले दागिने विकले नसते तर मी चित्रपट निर्मिती कसा शिकलो असतो, चित्रपटच कसा बनवू शकलो असतो. म्हणूनच तर मी म्हणतो की सरस्वतीने केलेल्या या बलिदानासमोर माझे बलिदान खूपच अपुरे ठरते. कोणती पत्नी आपल्या नवऱ्याच्या अशा जगावेगळ्या निर्णयात त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील